तर जाईल कोणाचं माझंच जाईल. आणि म्हणून मुलगा काय करत आहे आणि काय नाही मुलाला आवाज देऊन बघतो काय करता येतं. अरे शुभ्या म्हटलं माझ्या लाडाच्या मुला अन शुभ्या 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 रे शुभ्या हे शुभ्या बापा लोवा लोक टिट्ट पर दुपारी तपारी येऊन राहिले. ए शुभ्या त्या बाप बोलतो कुठं गेला रे हे पट्ट म्हणतो. ए शुभ्या बाबा बाबा आलू बाबा आलू बाबा अरे मला सांग तू घरामध्ये काय करत होता. घरामध्ये बाबा मी आलू शिलत होतो. मारू काय कणपटात बापाला आलू सांगतेस का. अगं तसा नाही म्हणलं बाबा. आपल्या सत्याला वांग्याची भाजी जमते का. नाही 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 मग 3-4 आलू होते त्यावेळी उकळतो शिरत बसतो. अच्छा म्हणजे उकळल्या आलूची भाजी करते. हो बाबा. तर मला सांग शुभ्या मी ना त्यासाठी काय काय नाही केलं रे. तरी पोट काय केला बाबा. उन्हातल्या सावलीत केलं बाबा. उन्हातल्या सावलीत केलं. आपल्या हातचा घात चालला बाबा. आपल्या हातचा घात चालला. माझ्यासाठी आपले डोंगर फोडलं बाबा. बोलले डोंगरे कसे त्याने कसे. बाबा मी लहानसा होतो तेव्हा माझा हार लाव तू घोडा बनला होता. आणि मग मी अच्छा अच्छा म्हणजे तुम्हा पाठीवर अच्छा 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 कमी तू ना मला आपल्या दुधी बांधलं बाबा. आता हे कोटचं आणलं नवीन बाबा. आणि एवढी आला मी चुचूक पेतोय का बाबा. म्हणजे लहानपणी ती माय म्हणजे माय मेली होती बोला लागते मा. लहानपणी माय मेली होती तर त्याच्यामुळे ते बोनसीने तुला दूध पाजत होतं. बरोबर आपल्या घरी गाय होती मा. तर गाय केवढी होती बेटा. गाय बाबा एवढी होती. एवढी होती एवढी मोठं फुटलं दूध ते हुशार खायचे. अरे बापा रे मोठा हुशार आहे शिकला सवय. बरोबर आहे शुभ्या. तर मला सांग तू आता झाली का 12वी. हो बाबा बरोबर आहे. तर आता तुले शिकायचं काय बाबा. माय 12वी कंप्लीट झाली बाबा. बरोबर आहे. मा बापाचं जीवन काबा कष्टामध्ये गेलं पण मला असं वाटतं का मा बापाचं उज्ज्वल केलं पाहिजे बाबा. उज्ज्वल केलं पाहिजे म्हणजे काय करायचं तुला. मला इंजिनिअरिंग करून झेंडा फडकावता. कुठं ह्या गावात. अच्छा म्हणजे इंजिनिअरिंग करून. हो बाबा. तुला इंजिनियर बनायचं आहे. हो बाबा. तर मला सांग शुभ्या इंजिनिअरिंगचे पैसे तर किती लागते रे. जास्त लागत असतील. पैसे जास्त लागणार नाही. अभ्यास जास्त लागणार नाही. नाही मग आता घे तू सांग फक्त. गडबड नको. लवकर सांग. कमीत कमी बाबा कमीत कमी 3 लाख रुपये लागतील. किती 3 लाख. तू धीरूभाई अंबानीची औलाद होय का बाबा. अबे फकण्या 1 एकर शेती आपल्यापाशी बाबा. आणि 3 लाख रुपये असा सांगून राहिला. 3 लाख रुपये लागन बाबा. बाबा झाडा लागते का बे. ते वावर वावारी को नाही गाव ठेव. पण मला इंजिनिअरिंग शिकव बाबा. काहून का त्या झेंडा फडकावता. वारे माय पोरग तुझी इज्जत म्हणजे तुझी जी इच्छा दिसत आहे ते चांगली दिसत आहे शुभ्या. पण प्रत्येक बापाचं एक स्वप्न राहते. कोणतं राहते. कॉलेजमध्ये बाबा आणि कॉलेजमध्ये लिस्ट मध्ये नंबर लागला का नाही लागला हे पाहुणे लवकर बाबा. तोपर्यंत मी सोय लावतो. एक काम कर ना बाबा. मला पाय लागू दे बाबा. मी कॉलेजला चाललो. कॉलेजला चालला. हो बाबा. लाग
वा खूप आदर्श पोरगा आहे मात्र या संस्कार बहुत चांगले भेटले लहानपणापासून. बाबा दे पैसे बाबा. काय पाय लागलो बाबा. हे संस्कार दिले तुम्ही ना बाबा का तेवढा तू चाललो बाबा. सध्याचं काम भागून घे. दुसऱ्या टायमाला एवढी मोठी नोट देईन का तुम्ही नाव घेशील. बाबा आता का सध्याच्या लोकांना काय समजून घेत्या काय काय लोकांचं चप्पल करून बोलते का चप्पल करून लोकांचे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला माहिती आहे बाबा. चल घे मी काय म्हणतो तिकीट खाजो नाश्ता सॉरी तिकीट देतो नाश्ता खाजो. हो बाबा. ठीक आहे हा चल जा लवकर. बाबा बाय. आणि माय नाव तुझ्या झेंडा पुरा फडकवून देतो. शाबास वारे मा वर्ग वा वा येऊच नको. शाबास बाय 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 बाय. गुड नाईट. गुड नाईट. लव यू. लव यू. आफ्टर गुड आफ्टरनून. झेंडा फडकवतो का तू थांबतो सई. ह्या परिणामामुळे 3 लाख फक्त हातात फेटू द्या उपा फडकावून देत होता. काय सांगू 8व्या वर्गात असताना एका मुलीबरोबर प्रेम आहे. तिच्या झेंड्यानं फडकवून याचा झेंडा फडकवू. आता काय याचा बी करत थांबतो सई. और मिलते मिलते हसी वहादियों ने मिलते मिलते हसी वहादियों ने दिल खो गया तो क्या करें. कसं का करू. तिचा नंबर आहे ना मोबाईल कुठे बाबा. नंबर किती होता रे बाबा. 61 62 पुरा मारतो 67. ट्रिंग ट्रिंग बेल चालली उचल लावलं. तब्येत खराब झाल्याला. ट्रिंग ट्रिंग. हॅलो हॅलो. अरे कोण. प्रिया. कुठे आहे प्रिया. मी घरी आहे रे. मी शुभ बोलतो. प्रिया. कोण शुभ. हो. अरे शुभ्या किती दिवस झालाच रे तुला मला फोन नाही केला. भेटायला सुद्धा नाही आला. का सांगू प्रिया. काय झालं. जेवण करायला जातो जेवणाच्या ताटामध्ये तू दिसते. खरंच करे. खरंच तुझ्या प्रेमाची कसम. पाणी प्यायला जातो पाण्याच्या ग्लास मध्ये तू दिसते प्रिया. अरे खरंच सांगू शुभम मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. प्रिया मैं तेरे बिना जी नहीं सकता. अभी मर जाऊंगा. मैं भी नहीं जी सकती बाबू. तू एक काम करते का प्रिया. काय. ह्या चौकाच्या मागे ये. अरे वेड्या चौकाच्या मागे कोणी बघितलं तर. मागच्या साईड नाही ना मागच्या गल्लीकून. ठीक आहे मी लवकर येते. गुप्त्या बी आहे लोकात दिसतो नको. हो हो लवकर. ठीक आहे. काय सांगू आमची गरीब परिस्थिती. लहान होती माझी मुलगी तेव्हापासून तिचे पप्पा सोडून गेले. हातावर आणलेलं पाण्यावर खाल्ली गमी. पण आता काय करू. मुलगी शिक्षण शिकत आहे आणि तिची आता 12वी झाली. तिची काय इच्छा आहे ते बघूनच घेते. अशी करते तिला आवाज मारून बघते. बाय. My
हो ग वेडे, काय? तुला समजत नाही का काय? माझी आई एकटी आहे की काम करू लागावा काय म्हणून? हो की आई काय ग मी ना मोबाईल पाहत होते. मोबाईल पाहत होती? हो हो ग मला सांग काय? तू मोबाईल पाहत होती हो. मी एकटीच आहे ग अशी नाही का काम करू लागेल? हो ग प्रिया हो. मला सांग काय ग? आता तुझी 12वी झाली हो ना. तुझी काय इच्छा आहे ग आता शिकायची? हाय तुला खरं सांगू काय? मला ना 12वी नंतर इंजिनिअरिंग करायची आहे ग. हो ग मला सांग काय? तुला पैसा किती लागतो? पैसा तर फक्त 3 लाख रुपये लागते. तू काही काळजी नको करू मग मी आहे ग. हो खरंच का? मला माहित आहे काय मग? असल्यावर मी काहीच काळजी करत नाही. काय काळजी नको करू. हो ग आता तुला वेळ होते का? हो नाही मला खूपच वेळ होता. बरं जा मग. जा ठीक आहे बाय. अजून एवढा टाइम झाला पुन्हा कोणीकडे थांबू का थांबू मग विचारा माणसाने. आणि बरं हॅलो कुठं प्रिया येत आहे रे मी लवकर. ये ना लवकर ये ना. हो, हो, आली. एकदा जरा इथे वेट करत आहो तुझी गाडी. हो हो तिथे लवकर ये, प्रिया. अरे शुभ्या काही नाही किती वेळ लावतोस तू? का प्रिया पहिल्यापेक्षा तुला स्मार्ट दिसतेस वा. हो रे शिव्या हा. मला सांग हा. तू तर पहिला खूपच स्मार्ट दिसत होता आता डुकरासारखा काऊन कारा झाला? का सांगू प्रिया जशी तुझी आठवण येते प्रिया तशी तर ताऱ्याची मच काढत त्यातून गाड्या लावत जातो प्रिया. काही रे वेळ्या असं कोणी करते का? मग आता का करू तुझ्याशिवाय कोण आहे प्रिया. हो ना तुझं बरोबर आहे. चलता हूँ रस्ते से तो चप्पल की याद आती है रहता हूँ घर में प्रिया बस तेरी याद आती है. खरंच खरं खरंच. अरे शुभम ये चांदनी चांद से नहीं सितारों से होती है. अरे चांदनी चांद से नहीं सितारों से होती है या नसीब शुभम से प्यार करती है हजारों से नहीं. खरंच हो ना. सांग ना काय.